बातमी कोकणात आहे। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झालेली आहे। मे महिन्यामध्येच जिल्ह्यामधील 68 धरणांपैकी 6 धरणं 100% भरून ओव्हरफ्लो झाली आहेत, तर 25 धरणं 50% पेक्षा जास्त भरलेली आहेत। रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारं शीळ धरण हे सुद्धा 100% इतकं भरलंय। शीळसह सोंडेघर, सुकोंडी, पंचनदी, फणसवाडी, मालघर ही धरणं सुद्धा 100% भरलेली आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी। गेले 10 दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं होतं आणि या पावसामुळे रत्नागिरीतील धरणांतील पाणीसाठ्यात मात्र चांगली वाढ झालेली आहे आणि ही रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी आहे। आपण सध्या आहोत ते रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या ठिकाणी आहोत आणि हे धरण देखील 100% भरलं असून ओव्हरफ्लो झालेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय। दरवर्षी साधारणतः मे महिन्यामध्ये या धरणात अतिशय कमी पाणीसाठा असतो। गेल्या वर्षी याच वेळी साधारणतः 15% पाणीसाठा या धरणामध्ये होता, मात्र यावर्षी पहिल्यांदाच हे धरण हे मे महिन्यामध्येच 100% भरलेलं आहे आणि त्यामुळे रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता जी आहे ती आता कुठेतरी मिटलेली आहे। त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 68 धरणं आहेत आणि या 68 धरणांपैकी सध्या 6 धरणं ही 100% भरलेली आहेत, तर 25 धरणं जी आहेत ती 50% पेक्षा जास्त भरलेली आहेत आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आणि त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता मात्र मिटलेली आहे आणि रत्नागिरीतल्या धरण क्षेत्रात देखील चांगला पाणीसाठा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राकेश कुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।